ज्या व्यक्तीमुळे सावित्रीबाईंमुळे महिलांसाठी शिक्षणाची दारं उघडी झाली, मोकळी झाली सगळ्यांसाठी, त्या ज्योतिरावांच्या आईची भूमिका साकारतोय म्हटल्यावर खरंच खूप छान वाटलं होतं मला. सावित्रीबाईंनी आपल्यासाठी शिक्षणाची दारं उघडी केली, मोकळी केली, पण ना ती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली वाढते. आपल्याकडे संधी असताना, आपल्याकडे त्या सुविधा असताना आपल्याला का प्रश्न पडत नाहीत आणि आपल्याला पडलेले प्रश्न आपण का मांडत नाहीत, हे कुठेतरी ना माझ्यातलं सावित्रीबाईंमुळे जागं झालं. मला ही गोष्ट किंवा ही मेंटॅलिटी बदलावीची वाटेल, की आम्ही आमच्या सुनेला नोकरी करण्याचं स्वातंत्र्य दिलंय, मग तुम्ही फेमिनिझम मध्ये नाही जगत आहात. कारण तुम्ही तिला स्वातंत्र्य देणारे तुम्ही कोण? किंवा आम्ही आमच्या मुलींना घराबाहेर पडण्याचं स्वातंत्र्य दिलं, तो तिचा हक्क आहे, तो तिचा अधिकार आहे. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी जाधव. स्वागत आहे तुमचं इट्स मज्जा मराठी. आज मी आली आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या सेटवरती, आणि जे ज्योतिरावांच्या आईचं पात्र साकारतायत म्हणजेच मृणालिनी ताई. कशी आहेस तू? माझ्यासोबतच आता. मी खूप छान आहे, तू कशी आहेस? मी खूप छान आहे. खूप छान वाटतंय तुझा गेटअप. जेव्हा तू स्वतःला या गेटअपमध्ये रेडी केलंस, काय फिलिंग होते तुझ्या? थँक्यू सो मच. खरं तर हा प्रश्न विचारला त्याबद्दल सुद्धा, कारण मी असं कॅरेक्टर किंवा असा रोल कधी केला नव्हता. म्हणजे हा साधा गेटअपही मी कधी ट्राय केला नव्हता. सो हे सगळं फर्स्ट टाईम होतं माझ्यासाठी, आणि मला स्वतःला बघून आपण काहीतरी वेगळे आहोत असं एक फील येतो ना, की अरे अच्छा असं पण असू शकतो आपण. तसा फील आला आणि खरंच खूप छान वाटलं. आणि मुळात ही भूमिका आपण करतोय हे कळल्यावर जास्त छान वाटलं, की ज्योतिरावांच्या आईची भूमिका म्हटल्यावर एक जबाबदारी. म्हणजे ज्या व्यक्तीमुळे सावित्रीबाईंमुळे महिलांसाठी शिक्षणाची दारं उघडी झाली, मोकळी झाली सगळ्यांसाठी, त्या ज्योतिरावांच्या आईची भूमिका साकारतोय म्हटल्यावर खरंच खूप छान वाटलं होतं मला. खूप जबाबदारीचं पात्र आहे, खूप अभ्यास आहे त्यामागे. तो त्याचा रिसर्च कसा झाला, अभ्यास कसा झाला? नाही, खरं तर या भूमिकेचं मी सगळं श्रेय आमचे दिग्दर्शक कार्तिक सर, त्यांची टीम, आमचे लेखक प्रताप गंगावणे सर, लतिका सावंत मॅडम आणि अमोल कोल्हे सर यांना देईन. कारण मला ते जे सांगतायत मी फक्त तेवढंच करते. मी स्वतःचं काहीतरी डोकं वापरून किंवा असं फार काहीच करत नाहीये. कारण मुळात ना अशी ऐतिहासिक जेव्हा व्यक्तिरेखा असतात ना, त्यांना मर्यादा असतात, आणि त्या मर्यादा मला तेवढ्या माहिती नव्हत्या. त्या भूमिकेचा अभ्यास करायला तेवढा वेळ नव्हता मिळाला. सो मी पूर्णपणे सरेंडर आहे. हे जे सांगतात मी तेवढंच करते. त्याच्यामुळे ह्या भूमिकेचं श्रेय मी अजिबात घेणार नाहीये. हे सगळं ते करून घेत आहेत. बोलविता धनी वेगळे आहे, मी फक्त बोलते किंवा ते करते. आता अभिषेक आणि राजसी जॉईन झाले आहेत, मधला अध्याय सुरू झाला. सो त्याची तयारी कशी सुरू आहे, आणि राजसी आणि अभिषेक सोबत आता कसा अनुभव आहे? नाही, खरं तर मला छोटा ज्योती, आता मी छोटा आणि मोठा असं म्हणेन, म्हणजे अर्जुन आणि छोटी सावित्री म्हणजे आमची तक्षा, यांची इतकी सवय झाली होती ना. आणि त्या दोघांचं साधारण इतकं छान बॉन्डिंग झालं होतं माझ्याशी. सुरुवातीला मला असं झालं होतं की लहान मुलांबरोबर काम करण्याचा पहिला एक्सपिरियन्स तो कसं असेल, काय असेल, पण त्यांनी मला कम्फर्टेबल केलं खरं तर. आणि का माहिती नाही, पण एखादा सीन छान झाला, एखादा टेक छान झाला, की ते स्वतःहून येऊन विलगणार मधल्या गॅपमध्ये, असे बाजूला दोघं जण, हा इथे आणि ती तिथे असे बसणार. आणि छोट्या साबूबरोबर मी रूम शेअर करते, तर ते सतत ना तिची मस्ती, दंगा, बडबड. सो आमच्या दोघींचीही बऱ्यापैकी मस्ती चालू असते. सो ते खूप मिस करणार आहे मी, तिला खूप मिस करणार आहे. आणि खरं तर खूप दोघंही प्रचंड हुशार आणि प्रचंड सुंदर ॲक्टर आहेत. म्हणजे अर्जुनसुद्धा आणि तक्षासुद्धा. म्हणजे एवढ्या लहान वयात एवढी मोठी जबाबदारी त्यांनी अगदी लिलया पेलली असं मला वाटतं. म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला आवडत आहेत ते त्या भूमिकेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता अभिषेक आणि राजसीची जबाबदारी वाढली आहे, त्यांच्यावर प्रेशर असणार आहे. पण ते दोघंही मला म्हणजे असे नवीन असं वाटलं नाही की कोणीतरी नवीन आलंय टीममध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचे किंवा असं काहीतरी नवीन चेंज होणार आहे, असं काहीच वाटलं नाही. म्हणजे खूप छान इंटरॅक्शन झालं, पहिलं इंटरॅक्शन, आणि मग गप्पा, आणि मग एक पुन्हा आपण फ्लोमध्ये सुरू होतो तसा एक पुन्हा फ्लो सुरू झाला. येस. आता शिक्षणाचे धडे या मालिकेतून मिळतातच आहेत, पण आत्ता सामाजिकरित्या शिक्षणाची परिस्थिती काय आहे, आणि त्याबद्दल तुम्हाला जर भाष्य करायचं असेल तर काय सांगाल? नाही, तसं बघायला गेलं ना तर दोन टोकाची परिस्थिती म्हणता येईल. म्हणजे सोशल मीडिया हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याचा वापर करून बरेच
इन्फ्लुएन्सर्स किंवा बऱ्याच व्यक्ती आहेत ज्या खेडोपाड्यात जी शिक्षणाची वाईट परिस्थिती आहे ती सुद्धा दाखवत आहेत आणि AI वापरून जी आता खूप कमाल शिक्षणाची सिच्युएशन आहे ती सुद्धा दाखवत आहेत. सो 2 टोकाची परिस्थिती आहे आणि मला असं वाटतं ह्यांचा कुठेतरी ना संगम व्हायला हवा. म्हणजे खेडोपाड्यात किंवा अतिशय दुर्गम ठिकाणी जिथे शिक्षण पोचत नाहीये, त्या सुविधा पोचत नाही किंवा सरकार पोचत नाहीये, तिथे आपल्यासारख्या युथनी किंवा AIच्या मार्फत काही करता येईल का? त्या लहान मुलांसाठी किंवा त्या विद्यार्थ्यांसाठी काही नवीन अपॉर्च्युनिटीज किंवा काही सोयी-सुविधा उपलब्ध करून देता येतील का? हे आपण बघितलं पाहिजे असं मला खूप वाटतं. कारण आपल्याकडे ते माध्यम आहे. म्हणजे सावित्रीबाईंनी आपल्यासाठी शिक्षणाची दारं उघडी केली, मोकळी केली. पण ना ती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली वाढते. येस, तो वारसा पुढे नेला. नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे असं मला वाटतं. येस. आज सावित्रीबाईंची पुण्यतिथी आहे. आपण सेटवरती त्यांच्या निमित्ताने सामाजिक कार्यसुद्धा केलं. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? खरं तर सावित्रीबाईंना आठवण्याचा त्यांचा पुण्यतिथी किंवा त्यांची जयंती हे 2च दिवस असता कामा नये. कारण मला असं वाटतं मी जेव्हा घराबाहेर पडते, मी जेव्हा माझं मत व्यक्त करते, जेव्हा मी सोशल मीडिया असेल किंवा कुठल्याही प्रसारमाध्यमांशी बोलते, मी कुठेही माझ्या शिक्षणाचा वापर करते ना, त्या प्रत्येक क्षणी मला सावित्रीबाईंची आठवण येते. कारण जर त्यावेळी जिथे मुळात स्त्रियांना प्रश्न पडणं हेच असहज होतं, तिथे त्या बाईंना प्रश्न पडले आणि त्यांना पडलेले प्रश्न त्यांनी त्या माध्यमांसमोर व्यक्त करण्याची ताकद दाखवली. सो ही माझ्यासाठी खूप कमाल गोष्ट आहे. आणि मग आपल्याकडे संधी असताना, आपल्याकडे त्या सुविधा असताना आपल्याला का प्रश्न पडत नाहीत आणि आपल्याला पडलेले प्रश्न आपण का मांडत नाहीत? So हे कुठेतरी ना माझ्यातलं सावित्रीबाईंमुळे जागं झालं. ही भावना जागी झाली की आपल्यालाही प्रश्न पडायला हवेत. समाज व्यवस्था असेल, घरातले असतील, अगदीच सामान्य प्रश्न असतील, पण तिथे आपण व्यक्त व्हायला हवं, बरोबर. आपण बोलायला हवं. बरोबर. सावित्रीबाईंनी आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यांच्या काळामध्ये अनेक रूढी परंपरा मोडीस काढल्या. त्यांच्या शिक्षणातून त्यांनी शिक्षण पोहोचवलं लोकांपर्यंत. बट अजूनही आपल्या समाजामध्ये अशा बऱ्याच स्टिरियोटाईप्स गोष्टी आहेत ज्या ब्रेक केल्या पाहिजेत आपण. सो अशी एखादी गोष्ट जर तुम्हाला संधी मिळाली की मला ही गोष्ट ब्रेक करायची किंवा हा रूल मला नको आहे स्त्रियांबाबतीतचा स्पेशली, तर असं काय ब्रेक कराल? म्हणजे ॲक्च्युली ते स्टिरियोटाईप नाही आहे. म्हणजे ते आत्ताच्याच जनरेशनमध्ये जास्त आली आहे ती गोष्ट की स्त्री पुरुष समानता. हां. तर माझं म्हणणं आहे मुळात ते बोलायची गरजच नाही आहे. फेमिनिझम जर ते तुमच्याकडे आहे तर ते दाखवायची किंवा कोणाकडे तरी मागायची गरज लागते, मग ते फेमिनिझम नाही आहे किंवा मग ती स्त्री पुरुष समानता नाही आहे. बरोबर. कारण ती तुम्हाला मागावी लागते. ती मागावी नाही लागली पाहिजे. मला ही गोष्ट किंवा ही मेंटॅलिटी बदलावीची वाटेल की आम्ही आमच्या सुनेला नोकरी करण्याचं स्वातंत्र्य दिलंय, मग तुम्ही फेमिनिझम मध्ये नाही जगत आहात. कारण तुम्ही तिला स्वातंत्र्य देणारे तुम्ही कोण? ती तुमची गुलाम आहे का? किंवा आम्ही आमच्या मुलींना घराबाहेर पडण्याचं स्वातंत्र्य दिलं, तो तिचा हक्क आहे, तो तिचा अधिकार आहे. तर हा एक थॉट मला चेंज करावा असं वाटेल. येस, नक्कीच. आणि मला असं वाटतं ह्याचा खूप चांगला इम्पॅक्ट पडेल तुमच्या फॉलोवर्सवरती सुद्धा आणि ही मालिका जे बघतील त्या सगळ्यांवरतीच. जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना मी एकच सांगेन की खरं तर ना शिक्षण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे सावित्रीबाईंनी ज्योतिरावांनी आपल्याला खूप ठामपणे सांगितलं. त्यांच्यामुळे आपल्याला शिक्षण आणि खूप बेसिक अधिकार आणि हक्क उपलब्ध झाले. पण शिक्षणामुळे आपल्याला फक्त स्वातंत्र्य येत नाही, तर आपल्या विचारांमध्ये सुद्धा प्रगल्भता येते. आत्ता ना मुळात आत्ताची जनरेशन असेल किंवा आत्ता बरीच लोक असतील ह्यांचं वाचन कमी झालं. तर मला असं प्रकर्षाने सांगावं असं वाटेल की तुम्ही जेवढं वाचाल ना तेवढी जगाची दारं आपल्यासाठी मोकळी होती. सो वाचन वाढवा आणि आपल्याला मिळालेली संधी आपण अजून कोणापर्यंत पोहोचवू शकतो, त्याचा फायदा अजून कोणाला करून देऊ शकतो, हे आपण एक बघायला हवं. म्हणजे ती आपली जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. मला माहिती आहे सगळेच प्रेक्षक ही मालिका बघतायत, पण चिमणाबाई म्हणून मी तुम्हाला एक विनंती करेन की ज्योतिरावांचं कार्य किंवा सावित्रीबाईंचं कार्य खूप मोठं आहे, ती गाथा आहे. तर ती गाथा आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय आपल्या लाडक्या स्टार प्रवाह वाहिनीवरून. तर तुम्ही नक्की बघा रोज संध्याकाळी 7:30 वाजता मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. धन्यवाद. थँक्यू सो मच ताई. थँक्यू.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.